तुमचं बाळ हसरं, खेळकर, आनंदी, हुशार व्हावं यासाठी मी तुम्हाला एक प्रॉडक्ट सांगणार आहे. असं प्रॉडक्ट जे तुमच्या बाळाच्या कोवळ्या पचनसंस्थेला बेस्ट, चविष्ट, पौष्टिक अन्न देतं. तुमच्या बाळाच्या गरजेनुसार कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स, पाणी यांचं बेस्ट पॅकेज त्या प्रॉडक्टमध्ये आहे. प्रोबायोटिक्स आहेत, प्रीबायोटिक्स आहेत, मित्रजीवाणू आहेत, रोगप्रतिकार शक्तीसुद्धा ते प्रॉडक्ट येतं. ते रेडी टू ईट असतं आणि बाळाच्या वयानुसार ते पण बदलत राहतं. असं मॅजिक पोशन कुठलं आहे माहिती आहे? आईचं दूध. आईचं दूध हे बाळासाठी टेलर मेड असा एक प्रॉडक्ट आहे. बाळ जेव्हा एकदम छोटं असतं तेव्हा आईचं दूध कोलोस्ट्रम किंवा चीक दूध ते बाळाच्या पचनसंस्थेला साजेचं असतं. बाळ जेव्हा कोलोस्ट्रम पितं तेव्हा बाळाच्या पचनसंस्थेला त्याच्या मित्रजीवाणूंनी छान लायनिंग होतं, जेणेकरून बाळाला पुढचं अन्न पचायला मदत होते. जसजसं बाळ वाढतं तसतसं आईचं दूधसुद्धा वाढतं. म्हणजे बाळाच्या वाढीला अनुरूप असे घटक आईच्या दुधातसुद्धा तयार होतात. त्यामुळे बाळाच्या गरजेनुसार आईचं दूध बदलत राहतं. आणखीन एक गंमत माहिती आहे दुधाची. त्याच्यामध्ये जर का बाळ आजारी आहे ना, ते आईच्या दुधाला कळतं. बाळ आजारी असेल तर त्याचे अँटी इन्फ्लेमेटरीज किंवा दाहविरोधक आईच्या दुधात निर्माण होतात. त्यामुळे ते आईचं दूध पिऊन बाळाला खूप छान वाटतं, बाळाला बरं वाटतं. आजारी असताना बाळ पुन्हा पुन्हा दूध मागतं आणि त्यामुळे लवकर त्याला बरं व्हायला मदत होते. आजूबाजूच्या भोवतालच्या जेव्हा वातावरणामध्ये काही रोगजंतू असतात, त्या रोगजंतूंच्या विरोधात अँटीबॉडीज किंवा प्रतिजैविकं आईच्या दुधात तयार होतात, आईच्या शरीरात तयार होतात आणि ती दुधावाटे बाळाच्या शरीरात जातात. त्यामुळे बाळाला आयती रोगप्रतिकारशक्ती मिळते. आहे की नाही हे मॅजिक पोशन? आणि तेही अगदी मोफत. आईचं दूध हे बाळाला फक्त पोट भरणारं अन्न नाही आहे, तर बाळाच्या शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचं असा एक घटक आहे. आईच्या दुधाविषयी आपण आणखीन जाणून घेऊया. वर्ल्ड ब्रेस्टफीडिंग अवेअरनेस वीक 2025 1 ते 7 ऑगस्ट या काळामध्ये फॉलो करत राहा हा चॅनल. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अजून गप्पा मारत राहू. तुम्हाला कुठल्या कुठल्या विषयांविषयी, आईच्या दुधाविषयी आणि स्तनपानाविषयी जाणून घ्यायला आवडेल हे नक्की कमेंट करा. थँक्यू.